नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। अहिंसेच्या जयघोषाने तळोदा दुमदुमले। भगवान महावीर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा। मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, ज्यांच्या मनात दयेचा सागर, त्यांच्या चरणी शांततेचे नगर। अशा भक्तिमय वातावरणात तळोदा शहरात भगवान महावीर जयंती अत्यंत उत्साहात साजरी झाली। जैन समाजाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। सकाळी 10 वाजता समाधान चौकात जेव्हा शोभायात्रेचा प्रारंभ झाला तेव्हा वातावरण प्रसन्न झाले होते। नाद घुमला जिथे शांततेचा, तो मार्ग होता अहिंसेचा। त्याग अन संयमाच्या ज्योतीने प्रकाश पडला भाग्याचा। पारंपरिक वेशभूषेत सजलेले अबालवृद्ध आणि जगा आणि जगू द्याचा जयघोष करणाऱ्या महिला भगिनींनी अवघ्या शहराचे लक्ष वेधून घेतले। शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या भजन मंडळींनी वातावरण अधिकच काव्यात्मक केले। त्यांच्या सुमधुर स्वरांनी जणू संदेश दिला की शब्दांत असावा गोडवा, मनात असावी दया, भगवान महावीरांच्या विचारांतून सावरू ही काया। आजच्या स्वार्थी आणि भौतिकवादी युगात महावीरांनी दिलेले अपरिग्रह आणि अहिंसा हे विचार केवळ तत्वज्ञान नसून ते मानवजातीसमोर एक आव्हान आहे। याबद्दल म्हटले जाते की तलवारीच्या धारेपेक्षा प्रेमाची धार मोठी असते। स्वतःच्या मनाला जिंकणे हीच खरी क्रांती असते। या आव्हानाचा स्वीकार करत तळोद्याच्या रस्त्यावरून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली मार्गस्थ झाली। कोणालाही त्रास न देता, शांततेचा भंग न करता निघालेली ही यात्रा समाजासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरली। समाधान चौक ते बिरसा मुंडा चौक या मार्गावर ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात महावीरांच्या प्रतिमेचे स्वागत झाले। केवळ उत्सव म्हणून नाही, तर महावीरांचे आचरण आपल्या जगण्यात उतरावे या उद्देशाने या यात्रेची सांगता झाली। अहिंसेचा दिवा लावूया, द्वेषाचा अंधार सारूया, महावीरांच्या पाऊलखुणांनी हे जग पुन्हा सावरूया। या भावपूर्ण ओळींनी प्रेरित होऊन अवघ्या तळोदावासियांनी या उत्सवात आपली उपस्थिती दर्शवली आणि शहरात एक ऐतिहासिक भक्ती सोहळा संपन्न झाला। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।